नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमी. आजच्या तासाला आपण ऐतिहासिक मंदिराची पर्यटनाच्या अनुषंगाने विस्तारपूर्वक माहितीमध्ये चर्चेस गोवा, जुन्या गोवा येथील चर्चेसविषयी माहिती पाहायचं आहे. तर भारतातील हे छोटे राज्य गोवा हे एक छोटे राज्य आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून आज विकसित स्वरूपात आले असून निसर्ग सौंदर्याने व निळाशार भव्य अशा समुद्र किनाऱ्यांनी नटलेल्या गोव्याकडे पर्यटकांचा ओघ आधुनिक काळातही वाढतच चाललेला आहे. म्हणजे जागतिक दृष्टीने आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या भारतातील प्रथम पसंतीचे गोवा हे ठिकाण असून विदेशी पर्यटक आवर्जून गोव्यास भेट देतात. आता आपल्याला गोवा शहराचा पूर्व इतिहास पाहायचा आहे. गोवा शहराचा पूर्व इतिहास पाहायचा आहे. मध्ययुगीन कालखंडांमध्ये बहामनी सत्तेच्या विघटनानंतर गोव्याच्या प्रदेशावर विजापूरच्या आदिलशहाने आपले वर्चस्व निर्माण केले होते. 17 मे 1498 मध्ये पोर्तुगीज धाडसी खलासी वास्को द गामाने यावेळी भारताकडे येणारा समुद्री मार्ग शोधून काढला. पुढे पोर्तुगीजांनी भारतीय किनाऱ्यावर मसाल्याचे पदार्थ आणि मिरी व्यापारात एकाधिकार निर्माण केला. 1502 मध्ये अल्व्हरेज हा दुसरा धाडसी खलासी आपल्या 10-12 जहाजाच्या ताफ्यासहित भारताच्या किनाऱ्यास भेट देऊन गेला. त्यातून पोर्तुगीजांच्या व्यापारात प्रचंड वाढ घडून आली. भारतीय मसाल्याचा पदार्थ व्यापारातून पोर्तुगीजांनी 60 पट नफा प्राप्त केला होता. पोर्तुगीजांना भारताचे आकर्षण वाढत जाऊन त्यांनी आपले व्यापारी वाढवत नेला. पुढे आदिलशाही सत्तेचा पाडाव करून 1510 मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यात आपली राजकीय सत्ता निर्माण केली. ही पोर्तुगीजांची गोव्यावरील सत्ता 1510 ते 1960 अशी प्रदीर्घ 450 वर्षांहूनही अधिक काळ टिकून होती. गोव्यामधून पोर्तुगीजांच्या उच्चाटनाचे प्रयत्न डच, फ्रेंच, इंग्रज, मराठी सत्ताधीशांनी केले, परंतु गोव्यावरील आपली पकड पोर्तुगीजांनी सैल होऊ दिली नाही. पोर्तुगीज हे कट्टर ख्रिस्ती असल्याने त्यांनी भारतात विशेषतः गोव्यात ख्रिस्ती धर्माचा आक्रमक प्रचार करतानाच सक्तीने धर्मांतरे घडवून आणली. तसेच गोव्यात ख्रिश्चन धर्माचा पाया भक्कम करण्यासाठी चर्चेसची उभारणी केली. त्यातून जुन्या गोव्यात ओल्ड गोवा त्याला सेंट झेवियर्स यांचे सुंदर व आकर्षक चर्च त्यांनी बांधले. हे चर्च व तेथील उत्कृष्ट कला कौशल्य पर्यटकांचा आकर्षण ठरलेला आहे. प्रथम आपण जुन्या गोव्यातील चर्चेसचा आढावा घेऊया. प्रथम आपण जुन्या गोव्यातील चर्चेसचा आढावा घेणार आहोत. बघा, भारतात पोर्तुगीज व्यापारी, सत्ताधीश, धर्मगुरू मोठ्या प्रमाणावर भारतात आले. त्याच्या आगमनाबरोबर स्थापत्यकलेचेही भारतात आगमन झाले. त्यातून पोर्तुगीज स्थापत्याचा प्रभाव गोवा आणि गुजरातजवळील दीव व दमण या पोर्तुगीज प्रभाव क्षेत्रात आढळून येतो. राजकीय सत्तेच्या प्रस्थापनेबरोबरच धार्मिक प्रसाराचाही पोर्तुगीजांचा उद्देश होता. त्यातून अनेक ठिकाणी त्यांनी चर्च बांधले. त्यातील जुन्या गोव्यांमधील सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्च कलात्मक आहे. सेंट झेवियर्स हा धर्मगुरू 1542 मध्ये भारतात आलेला होता. या धर्मगुरूंनी काही वर्ष गोव्यात धर्मप्रसाराचे कार्य केले. पुढे गोव्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्याची आठवण म्हणून त्याच्या अनुयायांनी आणि ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी त्यांच्या नावाने सेंट झेवियर्स चर्चची उभारणी केली. ह्या चर्चच्या उभारणीस 75 वर्षाचा काळ लागला होता. म्हणजे हे चर्च म्हणजे स्थापत्य कला कौशल्याचे एक उत्कृष्ट प्रतीक आहे. या चर्चच्या अंतर्गत भागात क्रॉस असून त्यांच्या शेजारी सेंट फ्रान्सिस झेवियर्स यांची समाधी आहे. त्यांच्या वरच्या बाजूवर घुमटाकार त्रिकोणी स्तंभाची रचना आहे. हे चर्च 16व्या शतकात उभारण्यात आलेले असून झेवियर्स यांचे पार्थिव शरीर एका चांदीच्या सुंदर पेटीमध्ये ठेवले आहे. दर 10 वर्षांनी ती पेटी दर्शनास उघडली जाते. या पार्थिवांच्या दर्शनासाठी ख्रिश्चन लोक मोठ्या संख्येने या चर्चला भेट देतात. या चर्चशिवाय आणखी एक कॅथोड्रल नामक चर्च ही कला कौशल्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानतात. येथे सर्वात मोठी सोन्याची घंटा बनवण्यात आलेली आहे. एकंदरीत धार्मिक पर्यटन दृष्टिकोनातून या पर्यटन स्थळास भेट देण्यासाठी लाखो लोक दरवर्षी येतात. अशा प्रकारे जुन्या गोव्यातील चर्चेसचा आढावा आपण घेतलेला आहोत. आता पर्यटक दृष्टीने गोव्याचे स्थान काय आहे हे आपण पाहणार आहोत. पर्यटकांच्या दृष्टीने गोव्याचे स्थान आपण पाहणार आहोत. तर गोवा हे पर्यटकांच्या दृष्टिकोनातून आधुनिक काळातील एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. या ठिकाणी काही ऐतिहासिक इमारतीबरोबर सुंदर असं समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्रकिनारी असणारी ठिकाणे पर्यटन विभागापर्यंत आकर्षित करण्यात आलेली आहेत.
म्हणजे तसेच गोव्यामध्ये लहान तलावाची रचना करून नैसर्गिक समृद्ध गोव्याच्या वैभवात भर घालण्याचे कार्य करण्यात आले आहे. जुन्या गोव्यातील 16व्या शतकात बांधलेले चर्च कला कौशल्याचा उत्कृष्ट नमुना ठरले आहे. चर्चेसची बांधणी अत्यंत रेखीव स्वरूपाची व उत्कृष्ट अशी आहे. सेंट फ्रान्सिस जेवेस हा धर्मगुरू 1542 मध्ये गोव्यात धर्मप्रचारास आला. पुढे त्यांच्या मृत्यूनंतर प्रेत्याचे जतन करून ठेवण्यासाठी 1685 मध्ये या चर्चची उभारणी करण्यात आली. आशिया खंडातील एक उत्कृष्ट चर्च आणि वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र, स्थापत्यशास्त्राचा एक अप्रतिम नमुना म्हणून जुन्या गोव्यातील हा सेंट झोवियर्स चर्च ओळखला जातो. गोवा या लहान राज्याच्या आर्थिक उत्पन्नाचं एक प्रधान माध्यम म्हणून पर्यटन हेच असल्याने पर्यटकांना सर्व प्रकारच्या सोयीच्या पुरवठ्याकडे गोवा राज्य शासनाबरोबर तेथील स्थानिक नागरिकांकडूनही पर्यटन वृद्धीसाठी भेट देणाऱ्या पर्यटकांना सर्वतोपरी सहाय्य केले जाते. देशांतर्गत पर्यटकांना विमानाने देशाच्या कोणत्याही भागातून विशेषतः मुंबई, बेंगळूर, पणजीस येता येते. तसेच मुंबई बेंगळुरातून पर्यटक रेल्वेनेही प्रवास करू शकतात. तसेच पर्यटक गोव्यात मुक्त आर्थिक खर्च करत असल्याने या अनुषंगाने स्थानिक लोकांना रोजगाराच्याही संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अशा प्रकारे पर्यटकाच्या दृष्टीने गोव्याचं स्थान हे महत्त्वपूर्ण असून गोवा हे या लहान राज्याच्या आर्थिक उत्पन्नाचे एक प्रधान किंवा माध्यम म्हणून पर्यटन हे असल्याने पर्यटकांना सर्व प्रकारच्या सोयीच्या पुरवठ्याकडे गोवा राज्य शासनाबरोबर तेथील स्थानिक नागरिकांकडून पर्यटनाच्या वृद्धीसाठी भेट देणाऱ्या पर्यटकांना सर्वतोपरी सहाय्य केले जातं. देशांतर्गत पर्यटकांना विमानाने देशाच्या कोणत्याही भागातून विशेषतः मुंबई म्हणा, बेंगळूर, पणजी सुद्धा येता येते. तसेच मुंबई बेंगळुरूतून पर्यटक रेल्वेनेही प्रवास करू शकतात. तसेच पर्यटक गोव्यात मुक्त आर्थिक खर्च करत असल्याने या अनुषंगाने स्थानिक लोकांना रोजगाराच्याही संधी उपलब्ध झालेल्या आहेत. इथं आपल्याला जुन्या गोव्यामधील चर्चेसविषयी माहिती इथं संपतो. नमस्कार.